हातलोट ते घोणसपूर या वाटेवर आहोत आणि घोणसपूरहून खाली हातलोटला उतरतोय। या रानामध्ये वेगवेगळे हजारो प्रकारच्या वनस्पती आणि वृक्ष आहेत। त्याच्यापैकी हा एक झाड आहे, हे फार उंच वाढत नाही, एक 20 फुटापर्यंत जास्तीत जास्त वाढतं। ह्याला दिंडा म्हणून इकडच्या ग्रामीण भागामध्ये बोलतात सगळीकडे। याचे उपयोग तसा फारसा काय नाहीये। होळीच्या वेळेला ह्याचे काट्या होळीत गरम करून आपटली की फटाक्यासारखा आवाज येतो, तो एक हा दिंडा म्हणून आहे। त्यानंतर हे एक झाड बघा तुम्ही, ह्या झाडाला मैल किंजळ बोलतात। मैल किंजळ, किंजळ आपल्या खाली सपाटीला असते ती वेगळी आणि ह्याला मैल किंजळ बोलतात। ह्याचं लाकूड म्हणून सरळ सोड जात आहे नेहमी। आता इथे रानात असल्यामुळे वाकडा आहे, पण सरळ सोड हे झाड होतं आणि लाकडाचा ह्याचा उपयोग करू शकतो आपण। त्यानंतर तुम्हाला आणखी एक मी वनस्पती दाखवतो। ही वनस्पती बऱ्याचशा ओळखीची असेल, कारण 5वी 6वीच्या दरम्यान काहीतरी जीवशास्त्र जे वगैरे असतं त्याच्यामध्ये नेचा म्हणून तुम्हाला आता आहे की नाही माहिती, पण माझ्या वेळेला पुस्तकामध्ये ह्याच्या वनस्पतीची माहिती दिलेली आहे। ह्याला नेचा बोलतात। ही पण फार वाढत नाही, 5-6 फुटापर्यंत 7-8 फुटापर्यंत जास्तीत जास्त वाढते। याचा उपयोग ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना जे सलदी बोलतो ज्याला आपण, ती सलदी बनवण्यासाठी ह्याचा उपयोग होतो। त्याशिवाय तुम्हाला आणखीन सांगतो, हे इथे तर फणसाचं एक झाड आहे। फणस तुम्ही सगळे ओळखतात, हे फणसाचं झाड आहे। या झाडाचं मला आठवत नाही नाव काय आहे ते, पण हे या रानामध्ये हे झाड बऱ्याच प्रमाणामध्ये असतं। त्याशिवाय इकडे जी झाडे दिसते ती जांभळ आहे, ती वरची पण मला वाटतं जांभळच आहे। आणि इथून पुढे गेले की आजन ज्याला बोलतो आपण, अंजन वृक्ष ज्याचं खरं नाव आहे। ह्या रानामध्ये जवळजवळ 60 ते 70% अंजन वृक्षाची झाडं आहेत। अंजन वृक्ष खूप उंच वाढतो, मोठा बांधा झाडाचा बुंदा असतो आणि अतिशय कडक आणि मजबूत असं त्याचं लाकूड असतं। फक्त त्याच्यावर कोरीव काम किंवा इतर गोष्टी करता येत नाहीत, कारण अतिशय कडक असल्यामुळे। आणि हे जे सगळं रान दिसतंय ह्याला इकडच्या भागामध्ये ग्रामीण भाषेमध्ये मैल बोलतात। मैलात म्हणजे जे दाट आहे आणि सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत कधीही पोचत नाही अख्ख्या दिवसामध्ये, असं जे रान आहे त्याला मैल बोलतात। थँक्यू।